बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांचा निवडणूक आयोगाला अर्ज गेलेला आहे. भाजपच्या सुजय विखे पाटील यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर संशय आहे. तर ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या व्हेरिफिकेशनची त्यांनी मागणी यावेळेला केलेली आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅट युनिटची विधानसभा क्षेत्रनिहाय पडताळणी करण्याची मागणीच त्यांनी आता केली आहे. 12 पराभूत उमेदवारांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटवरती संशय आहे. विखेंच्या मागणीवरती देशाचा निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, व्हीव्हीपॅटवरती आणि ईव्हीएम वरती शंका घेणारे सत्ताधारीच आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. काय प्रमुख कारण यामागची वाटतात? प्रज्ञा, ही बातमी इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केलेली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार देशभरातल्या 12 पराभूत उमेदवारांनी देशाच्या निवडणूक आयोगाकडे या संदर्भातले अर्ज दाखल केलेत. परंतु इतर 11 आणि सुजय विखे यांच्या अर्जामध्ये बोलता फरक आहे. साधारणपणे क्षेत्रनिहाय 1 ते 3 व्हीव्हीपॅट म्हणजे काय की तू किंवा मी मतदान केल्यानंतर ज्या उमेदवाराला ते मतदान झालेलं आहे त्या संदर्भातली एक चिठ्ठी बाहेर येते. ती 7 सेकंद बाहेर राहते आणि आपण ज्या उमेदवाराला मतदान दिलेलं आहे त्यालाच ते झालं की नाही हे मतदारांना पडताळणी करता येते. जर काही संभावित विवाद झाला तर त्या विवादामध्ये व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम या संदर्भातल्या कागदपत्रांची पडताळणी करता यावी यासाठी काही काळासाठी हे डॉक्युमेंट्स हे जतन करून ठेवले जातात. या संदर्भातल्या याचिका पण दाखल झालेल्या होत्या. तर सुजय विखे यांनी यासाठी जवळपास क्षेत्रनिहाय 40,000 रुपये प्लस जीएसटी असे पैसे भरून या व्हीव्हीपॅट आणि याची पडताळणी करण्यासाठी देशाच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. आणि ही खूप रंजक गोष्ट आहे, कारण सुजय विखे यांचा जो पराभव झालेला आहे तो निलेश लंके यांच्याकडनं झालाय. त्यांना स्वतःला बहुधा अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीचा आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागेल. परंतु महाराष्ट्रातून आलेला हा जो एकमेव अर्ज आहे त्या अर्जाचे अनेक राजकीय अर्थ पण होतात. राजकीय अर्थ असा आहे की ज्या विभागनिहाय व्हीव्हीपॅटची पडताळणी सुजय विखे यांना करायची आहे तर त्यांना बहुधा हे पण पुढे भविष्यात म्हणता येऊ शकतं की भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीतल्याच नेत्यांनी मला मतदान केलं की नाही. दुसरीकडे आता विरोधी पक्षाची मंडळी सुद्धा प्रश्न विचारतील की एलॉन मस्कला जसा प्रश्न पडला की या देशाच्या ईव्हीएम मध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, तसा प्रश्न सुजय विखे यांना पडलाय का? कारण क्षेत्रनिहाय प्रत्येक ठिकाणच्या व्हीव्हीपॅटची पडताळणी आता सुजय विखे यांनी मागितलेली. आपण ही एक मोठी बातमी ब्रेक करत आहोत की सुजय विखे यांचा अर्ज या देशाच्या निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि असं ते विचारतायत की मला पडलेली मतं ही बरोबर मलाच पडलीत की आणखी काही त्यात घोळ झाला. प्रामुख्यानं राहुल, एलॉन मस्कनं केलेला हा प्रश्न उपस्थित आणि त्यानंतर खरं तर अनेक विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यावेळेला ईव्हीएमचा खरं तर प्रश्न नाही असं म्हणायला भरपूर वाव होता. मात्र तरीही सध्या आपण बघतोय सत्ताधारी पक्षामधनं असा प्रश्न उपस्थित होणं, यावरती सुद्धा एकीकडे आपण भुवया उंचवलेल्या पाहायला मिळत आहेत. यामागची प्रमुख कारणं तुम्ही जशी सांगितली ती आहेच, पण त्या व्यतिरिक्त काही असू शकतात का याला कंगोरे? एक तर हेच असणार आहे की त्यांना असं वाटत असावं सुजय विखेंना की ज्या पद्धतीचा मला पराभव झालाय, ज्या पद्धतीची त्यांची निवडणूक रचना होती आणि ज्या पद्धतीनं महायुतीचे हू सगळे नेते त्यांच्या प्रचारात होते, स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री आहेत महाराष्ट्रातले, तर त्यांना अपेक्षित नसलेला जो पराभव झालेला आहे तो पराभव हा फक्त लंके यांच्यासाठी असलेली सहानुभूती यामुळे झालाय का निवडणूक प्रक्रियेतल्या काही गोंधळामुळे झालाय? जनरली काय होतं की व्हीव्हीपॅटची ट्रेल आपण केव्हा मागतो की ज्या वेळेला उमेदवाराच्या मनात संशय असतो की मला प्रत्यक्षात मत खरं तर हे पडलेलं होतं, पण तसं न होता प्रत्यक्ष निकाल हा वेगळाच आलेला आहे. आणि त्यामुळं आधी आपली एक तांत्रिक पडताळणी करून घेऊया या उद्देशाने सुजय विखे यांनी हा अर्ज केलेला असावा. पण यामागच्या राजकारणात आता खूप गोष्टी येतील की सत्ताधारी पक्षाचीच मंडळी जर व्हीव्हीपॅटची मागणी करत असतील तर मग त्यांच्या मनात ईव्हीएम विषयी काही प्रश्नचिन्ह आहे का? आणि दुसरं म्हणजे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये. म्हणजे ही आजच मी बातमी वाचली की हसन मुश्रीफ हे माझ्या पराभवाला जबाबदार आहेत अशा पद्धतीची कोल्हापुरामध्ये मंडलिक यांची धारणा झालेली आहे, कारण त्यांनी खासगी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करून घेतलंय. सो पुढची काही दिवस महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे सत्ताधारी पक्षातले विसंवाद आपल्याला बघायला मिळतील की काही तांत्रिक गोष्टीची पडताळणी करून सुद्धा माझं समाधान झालेलं नाहीये, बहुतेक महायुतीतल्या मंडळींनीच मला मतदान केलेलं आहे की नाही असा प्रश्न सुजय विखे यांना पडलेला असू शकतो. पण ही सगळ्यात मोठी बातमी आहे की देशाच्या निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रातनं एक अर्ज गेलाय आणि त्यात सुजय विखे म्हणतात की मला क्षेत्रनिहाय पडताळणी करून सांगा की मला जे मतदान झालंय ते मलाच झालंय की नाही. बरोबर, नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.